अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडिता, चारी पुरुषार्थ एती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामात राहात असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयांसी, आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवारता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहा न जाती, दृष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णांची भीती नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि मन, दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूप यती, ऐसे जयांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तया ते. त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्ये पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 दारिद्र्य घरी, पोट भाकरी निमिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक्षया करोण, टियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घाली तसे, अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणोनी सुखे शयन, कंटक्षये वरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपाकटाक्ष करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वत्ता, कर जोडोनिया स्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपाघणा भक्तपालका, पापताप दैन्य द्वारका, विश्वपते जगद्गुरु, पाहोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्प्याचे श्रीचरणी, मन जडले ते पासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुंटील जन तयाते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चये, मग बसाप्पाची कांता, ऐकुनिया ऐशी वारता, करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करोन, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसाप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्यांसी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसाप्प्याचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनपवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त ठेवोनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहात, तो दिसत सर्पमय, पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाली अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेवोनी अंगवस्त्र, टाकीत एक सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी ते घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले,
तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडोनी पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहाती. त्यांसी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे. आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची. याविषयी ही बसाप्प्याची गोष्ट साक्ष देतसे. असो तो आता बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यानरे. पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शन निरसोन. जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र. मन कोरोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोद पंचदशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम.